ठरलं तर मग या मालिकेच्या 13 मेच्या भागामध्ये आता कुसुमच अर्जुन आणि सायली यांच्यामधला गैरसमज दूर करणार आहे। 13 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला सांगत असतो, थांबा मिसेस सायली, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ नये आणि त्यासाठी मी हे सगळं बोलतोय। म्हणजे मी पाहतोय तुम्ही माझ्या घरच्यांच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व होत आहात। एवढं इन्व्हॉल्व तुम्ही होत नव्हतं, कारण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये जे क्लॉज आहेत ना त्यानुसार तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेताय। मला माहिती आहे, मी ज्या वेळेला किडनॅप झालो होतो तेव्हा स्वतःच्या जीवाची बाजी लावून तुम्ही मला वाचवलं होतं। डॅडच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही खूप माझी मदत केलीत, त्याचप्रमाणे चैतन्याच्या सुद्धा मॅटरमध्ये तुम्ही मला खूप साथ दिलीत। पण मला माहिती आहे हे फक्त तुम्ही माणुसकी म्हणून करताय। त्यामुळे मी तुम्हाला हाच सल्ला देईन की तुम्ही माझ्या घरच्यांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नका, नंतर तुम्हाला खूप त्रास होईल। यावरती सायली म्हणते, सर नंतर कधी? यावरती अर्जुन म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती। कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे तुम्हाला जेवढं अलिप्त राहता येईल ना तेवढं तुम्ही राहा, म्हणजे तुम्हालाही कमी त्रास होईल आणि माझ्या घरच्यांना सुद्धा। कारण काहीही झालं तरी माझे घरचे सुद्धा तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, त्यामुळे जेवढं अंतर ठेवून राहता येईल ना तेवढं अंतर ठेवून तुम्ही राहा, तुम्हालाही त्रास होणार नाही आणि त्यांनाही त्रास होणार नाही। असं म्हणत अर्जुन तुटकपणे सायली सोबत वागत असतो, जेणेकरून सायलीला आपल्या मनातलं प्रेम कळू नये, आपण तिच्यावरती प्रेम करतो हे लपून राहावं यासाठी। सायली म्हणते, बरोबर आहे सर तुमचं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। असं म्हणत सायली सुद्धा होला हो देते। त्यावरती अर्जुन म्हणतो, यापुढे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि अर्जुन तिकडून निघून जातो। अर्जुन निघून जातो खरा, पण सायली कोलमडून जाते। काल असतं तिच्या मनाशी तिने प्रेमाची कबुली दिलेली असते, आज ती कबुली ती अर्जुनला देणार असते, पण त्याच आधी अर्जुनकडून चुकून हे पाऊल उचललं गेल्यामुळे सायली दुखावते आणि आता तिच्या अश्रूंचा बांध फुटतो। ती हमसून रडायला लागते, हातामधली चिठ्ठी बेडवरती ठेवते आणि बेडवरतीच बसते। तोपर्यंत इकडे आता प्रिया गोरेबाईंना भेटायला येते। गोरेबाईंना भेटायला आल्यावरती गोरेबाई म्हणतात, हे बघा तुम्हाला जे हवंय ते मी आणून देईन, पण मला डबल पैसे पाहिजेत, मी या सगळ्यामध्ये डबल पैसे घेईन। त्यावरती इकडे आता प्रिया सांगते, ऐका तरी गोरेबाई, मी काय काम सांगते ते ऐका, काम ऐकायचं नाही, उगाचच आपले पैसे पैसे पैसे। यावरती गोरेबाई म्हणतात, काम काय ते बोला तरी। प्रिया सांगते, तुमच्या ऑफिसमध्ये म्हणजे अर्जुनच्या ऑफिसमध्ये जितक्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल आहेत ना त्या सगळ्या फाईल मला घेऊन पाहिजेत। यावरती गोरेबाई म्हणतात, तुम्हाला कशाला फाईल पाहिजेत? प्रिया म्हणते, ते माझं काम आहे, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, तुम्ही मला फाईल आणून द्यायची आहे आणि हे बघा हे सगळं गुपचूप झालं पाहिजे। गोरेबाई म्हणतात, ठीक आहे, तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला फाईल आणून देते। प्रिया म्हणते, सारखं काय हो तुमचं पैसे पैसे, आधी काय ते नीट ऐकून तरी घ्या, आधी या सगळ्यामध्ये फाईल आणून द्या आणि ते पण सेफली। असं म्हणत प्रिया गोरेबाईंना आपला सगळा प्लॅन सांगते आणि मला फाईल ताबडतोब द्या, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असं सांगितल्यावरती गोरेबाई निघून जातात। प्रिया विचार करते, सायली अर्जुन तुमचं हे लग्न खोटं आहे हे मी पूर्ण आजीसमोर सिद्ध करणार। एकदा तुम्ही मला खोट्यात पाडलेलं आहे, पण आत्ता नाही, आता सायली तुझी मी हक्कलपट्टी करणार म्हणजे करणारच। असं म्हणत प्रियाचा कपटी विचार चालू असताना इकडे आता कुसुम भेटायला येते सायलीला। कुसुम आल्यावरती कल्पना म्हणते, कुसुम ताई आज तुम्ही खूप दिवसांनी आलात। यावरती कुसुम म्हणते, पापडं लोणची हे सगळं उन्हाळ काम चालू आहे ना त्यामुळे वेळच मिळत नाही, पण आज वेळात वेळ काढून म्हटलं सायलीला भेटायला जाऊया। कल्पना म्हणते, बरं झालं आलात ते, सायली तिच्या रूम मध्ये आहे। यावरती कुसुम म्हणते, ठीक आहे मी सायलीला जाऊन भेटते। असं म्हणत कुसुम सायलीला भेटण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते। सायलीनं अर्जुन गेल्यापासून बेडवर तिची बसलेली असते, तिच्या हातामध्ये चिठ्ठी पण तशीच असते। कुसुम आल्यावर ती चिठ्ठी बाजूला ठेवते आणि कुसुम ताईला मिठी मारून ढसाढसा रडायला लागते। कुसुम म्हणते, काय ग सायली काय झालं? त्या चिडक्या बिब्याने तुला त्रास दिला का? काय केलं त्यांनी? बोल लवकर। सायली काय केलं असं म्हणत कुसुम घाबरी उबरी होते आणि सायलीला अर्जुनने काही केलंय का, तू का रडतेस असं सांगायला लागते। सायली म्हणते, अर्जुन सरांनी काही नाही केलेलं आहे, चूक माझीच आहे, मी चुकले। कुसुम म्हणते, तू चुकलीस? अगं काय चूक केलीस तू? पण सायली आपली चूक सांगायला तयार नसते। सायली हमसाहुमशी
रडतच असते. त्याच वेळेला बेडवरती सायलीने ठेवलेली चिठ्ठीवरती कुसुमचं लक्ष पडतं. कुसुम ती चिठ्ठी घेते, ती चिठ्ठी वाचते आणि त्याच्यामधला मजकूर कुसुमला सगळं सांगून जातो. म्हणजे सायली अर्जुनच्या प्रेमात पडलेली आहे आणि तुमच्यामुळे मी आतून बाहेरून पूर्णपणे बदललेली आहे, असं सगळं वाक्य आता एक वाक्य निवाक्य कुसुम वाचते आणि तिच्या लक्षात येतं की सायलीने लिहिलेला अर्जुनला ही प्रेमपत्र आहे. सायली रडायला लागते आणि कुसुमताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी यांच्या प्रेमात पडले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरून मी यांच्या प्रेमात पडले ग, त्यांच्यात मी गुंतत चालले ग. खरंच मला ना खूप वाईट वाटतं या सगळ्याचं की मी कशी अशी वाहवत गेले. कुसुम म्हणते, मी तुला आधीपासून सांगत होते की या माणसांच्या मध्ये तू जास्त इन्व्हॉल्व होत चाललेस. जरा लांब राहा, जरा अंतर ठेवून राहा, नंतर तुलाच त्रास होईल. पण तुला हे कळलंच नाही. यावरती सायली सांगते, कसं आहे ना कुसुमताई, माझं ज्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय ना तो हिरा आहे, हिरा. पण मी कसा काय असा विचार करू शकते की ते माझ्यासोबत लग्न करतील म्हणून. म्हणजे एका मुलीला आई वडील नाही आहेत, तिच्यासोबत ते का म्हणून लग्न करतील. त्यांची बायको कशी असणार आहे तर एकदम खानदानी असेल, सुंदर असेल, त्यांच्या स्टेटसला शोभेशी असेल, पुरेशी शिकलेली असेल. माझ्यासारख्या मुलीसोबत ते कसं काय लग्न करतील हे मला कळायला पाहिजे होतं. पण खरं सांगू का, यात दोष माझा नाहीये, यात त्यांनीच म्हणजे त्यांचा स्वभावच इतका चांगला आहे ना, त्यांच्या स्वभावामुळे आता मात्र मी त्यांच्या प्रेमात पडले गेले. कुसुम म्हणते, सायली सावर स्वतःला, काय अवस्था करून घेतली तू स्वतःची. सायली म्हणते, कुसुमताई काय सांगू मी तुला, मी या घरात आले ना त्यावेळेला मी त्यांच्याशी आधी रागवून मागत होते, पण नंतर मला हळूहळू समजत गेलं तो माणूस हिरा आहे, हिरा. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती असावी असा माणूस आहे. आणि नकळत मी त्यांच्या प्रेमात पडले. म्हणजे तुला सांगू का, तर मी त्यांच्या प्रेमात पडण्याला मी जबाबदार नाहीये, तर मी त्यांच्या प्रेमात पडण्याला ते स्वतः जबाबदार आहेत. कारण ना ते ना इतके चांगले आहेत ना की तू विचारूच नकोस. मी प्रत्येक वेळेला त्यांच्यामधला चांगला गुणच पाहत असते. म्हणजे सगळ्यांची काळजी घेणं, ठामपणे पाठीशी उभं राहणं, कोणत्याही संकटामध्ये ठामपणे दुसऱ्याला साथ देणं, हे त्यांचे गुण ना माझ्या मनाला भावत गेले. आणि अशा हिऱ्याच्या मी प्रेमात नाही पडले ना तरच वेगळं आहे. म्हणजे कसं आहे ना, ते कॉमन नाही आहेत, ते खूप चांगले आहेत. त्यांनी ना खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं काही चांगलं केलंय, अजूनही इतकं चांगलं वागतात ना, आणि त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडले. पण कुसुमताई, त्यांचं माझ्यावरती प्रेम नाहीये. कुसुमताई, त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही. कुसुम म्हणते, तुला कसं कळलं की त्यांचं तुझ्यावरती प्रेम नाहीये, तू ही चिठ्ठी त्याला दाखवलीस का. यावरती आता मात्र सायली हमशी होऊन कुसुमला मिठी मारून रडायला लागते. तीच अवस्था अर्जुनची असते. अर्जुन कारमध्ये बसलेला असतो आणि मिसेस सायली, मला तुमच्यासोबत आयुष्य काढायचं आहे, मला तुमच्याच सोबत राहायचं आहे. म्हणजे कायम तुमची साथ मला हवी होती, मला बायको म्हणून तुम्हाला मिरवायचं होतं. पण मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी तसं काहीही नाहीये. मग मी हे माझं प्रेम व्यक्त केलं आणि तुम्ही मला सोडून गेलात, तर म्हणून मला तुमच्याशी दुसऱ्यासारखं वागतंय. ही अशी सिच्युएशन शत्रूवरती पण येऊ नये. असं म्हणत इकडे अर्जुन रडत असतो. सायलीचा फोटो हातामध्ये घेऊन हमसाहुमशी अर्जुन रडत असतो. त्याच वेळेला सायली सुद्धा इकडे कुसुमला मिठी मारून रडत असते. कुसुम म्हणते, सांग ना, तू त्यांना पत्र दिलंस का, त्यांनी पत्र वाचलंय का. यावरती सायली म्हणते, नाही, त्यांनी पत्र तर वाचलं नाहीये, पण या सगळ्यामध्ये पत्र वाचायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ना घरच्यांच्या मध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नका. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आपलं, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती तुम्हाला आणि घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हे असं वागू नका, असं आज सकाळीच त्यांनी मला सांगितलं. यावरती कुसुम म्हणते, सायली, मला खरंच आधीपासूनच वाटत होतं की या सगळ्यामध्ये तू अडकशील. मी तुला सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला. यावरती सायली सांगते, कुसुमताई, मी तुला पुन्हा सांगते की खरं सांगू का, त्यांनी त्यांची मर्यादा कधीच ओलांडलीच नाही. प्रत्येक सिच्युएशनमध्ये जेव्हा मी अडचणीत होते ना, किंवा ऑकवर्ड सिच्युएशन आली ना घरच्यांच्या समोर किंवा बाहेरच्या समोर, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहून ही सिच्युएशन सोडवली आणि या सगळ्या गुणांच्या मी प्रेमात पडले. पण माझं हे प्रेम एकतर्फीच आहे आणि माझं हे प्रेम एकतर्फीच राहणार आहे. मी आयुष्यभर त्यांच्यावरती प्रेम करत राहणार आहे, पण ते एकतर्फी. असं म्हणत सायली आता पुन्हा रडायला लागते.
कुसुमला कळत नाही की सायली कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकले. कुसुम म्हणते तू एक काम कर बरं, तू बॅग भर आणि घरी चल. यावरती सायली म्हणते नको नको, म्हणजे मला मधुभाऊंना सोडवायचं आहे. मधुभाऊंसाठी तरी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मला टिकवून ठेवायलाच पाहिजे ना. यावरती कुसुम म्हणते अगं तसं नाही म्हणते मी, तू 4 दिवस माहेरी तर नक्की येऊ शकतेस ना, आणि तुझ्या 4 दिवस माहेरी येण्याला कोणी नकार देऊ शकणार नाही. कसं आहे ना, तू 4 दिवस चल, मी बोलते कल्पनाताईंसोबत. यावरती सायली म्हणते कुसुमताई आत्ता जर का मी तुझ्यासोबत आले ना तर उगाच सिच्युएशन गडबडीची होईल. म्हणजे कसं आहे, त्यांना वाटेल की काहीतरी माझ्या मनात आहे आणि म्हणून मी निघून गेलेली आहे हे समजलं तर त्यांना अजूनच वाईट वाटेल. म्हणून ना मला असं वाटते मी इथेच राहते. कुसुमताई तू नको काळजी करूस, मी घेईन काळजी माझी. असं म्हणत सायली आता कुसुमला तू जा, मी इथेच थांबणार, मी काही येणार नाही हे ठामपणे सांगते. कुसुम तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की सायली चल 4 दिवस माझ्यासोबत, आलीस तर सगळं विसरशील, सगळं काही ठीक होईल. पण सायली घरी पण जायला तयार नसते आणि कुसुमला सांगते कुसुमताई तू निघ इथून. असं म्हणत ती कुसुमला तिकडून पाठवते आणि मला इथेच राहायला पाहिजे, मला माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्ण करायला पाहिजे, मला माझी कर्तव्य पूर्ण करायला पाहिजेत. असं म्हणत रडत कुसुमला मिठी मारते आणि ती सांगते मला माहिती आहे की माझं प्रेम हे एकतर्फीच आहे, मला हे प्रेम कधी मिळणारच नाही. आणि हे शेवटचं वाक्य नेमकी कल्पना तिकडे येते आणि ती ऐकते. कल्पना वाक्य ऐकते की मला माझं प्रेम कधी मिळणारच नाही. आता मात्र कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. सायली असं का बोलत आहे की मला माझं प्रेम मिळणार नाही म्हणून? काय आहे हिच्या मनामध्ये? कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो आणि कल्पना म्हणते काय ग सायली, प्रेम मिळणार नाही? काय बोलतेस तू, कशाबद्दल बोलतेस तू? आता सायली गडबडते. कल्पनाला काय उत्तर द्यावं सायलीला काही कळत नाही. डोळे पुसते आणि ती कुसुमकडे पाहते. कुसुम तेवढ्या वेळात सावरते. कल्पना म्हणते काय झालं कुसुमताई, कशाबद्दल बोलते ही? हिला प्रेम मिळणार नाही? मला खूप टेन्शन आले कुसुमताई, बोला ना कशाबद्दल बोलते ही? कुसुम म्हणते कल्पनाताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, अहो आमच्या दोघींचा विषय चालला होता मधुभाऊंचा. म्हणजे मधुभाऊ आमच्यावरती बापासारखं प्रेम करतात ना, आम्ही त्यांच्या मुलीच आहोत ना. मग सायली ते म्हणत होती की मधुभाऊ जेलमध्ये आहेत, मला त्यांचं प्रेम मिळणारच नाही का? आणि मला पण तेच चिंता वाटत होती की मधुभाऊंचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही का? असं म्हणत दोघी जणी विषय बदलतात. त्यावरती कल्पना म्हणते बरोबर आहे तुझं, म्हणजे सायलीला इतके दिवस मधुभाऊंपासून वेगळं राहिल्यामुळे त्यांची आठवण येणं, त्यांच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही दोघी पण काळजी करू नका, अर्जुन ही सगळी सिच्युएशन हँडल करतोय ना, अर्जुन हे सगळं सांभाळतोय ना, त्यामुळे अर्जुन मधुभाऊंना नक्की सोडवेल. सायली तुला खात्री आहे ना की अर्जुन मधुभाऊंना सोडवेल म्हणून? यावरती सायली म्हणते हो आई, माझ्यापेक्षा जास्त खात्री मला सरांवरती आहे. सर नक्कीच मधुभाऊंना सोडवतील आणि ही सिच्युएशन नीट करतील. कल्पना म्हणते तेच तर मी सांगते, मग तुम्ही दोघीही पहिले डोळे पुसा बरं. कुसुमताई तुम्ही सुद्धा डोळे पुसा, मधुभाऊंना काही होणार नाही, मधुभाऊ सुखरूप घरी येतील परत. अर्जुन त्यांना सोडवेल मला माहिती आहे. तुमचं मधुभाऊंवरती वडिलांसारखंच प्रेम आहे, पण ही सिच्युएशन अर्जुन व्यवस्थित हँडल करेल आणि या सगळ्यामधून मधुभाऊंना सोडवून आणेल. यावरती कुसुम म्हणते हो नक्कीच, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय. आणि कुसुम जायला निघते. जाता जाता कुसुमच्या हातामध्ये असलेली चिठ्ठी कुसुम बेडवरील टाकलेल्या त्या अंथरुणावरती आता आतमध्ये लपवून ठेवते. जे पांघरुण अंगावरती घेतलं जातं आणि ती गादी, या दोघांच्या मध्ये ती चिठ्ठी ठेवते. ज्या साईडला अर्जुन झोपतो त्याच साईडला. आता घाई गडबडीत कुसुमने चिठ्ठी ठेवलेली असते. कल्पनाला काही कळत नाही की हे काय ठेवलंय आणि सायली तिच्याच दुःखामध्ये असल्यामुळे तिचं लक्षच जात नाही. पटकन कुसुम ती चिठ्ठी ठेवते, कल्पनाचा निरोप घेते, सायलीचा निरोप घेते आणि ताबडतोब ती आता निघून जाते. त्याच वेळेला मग मात्र इकडे नियती मोठा चमत्कारच करणार असते. अर्जुन घरी येतो. अर्जुन घरी आल्यावरती अर्जुनच्या आता मात्र डोक्यामध्ये बरेच विचार असतात. अर्जुन त्याच वेळेला विचार करत असतो आणि तो सायलीकडे पाहतो. घरी आल्यावरती सायली त्याला जेवण वाढत असते. जेवण वाढत असताना सायलीकडे अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि त्याच वेळेला अर्जुनच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की सायलीचे डोळे रडून रडून लाल झालेले आहेत. आता मात्र अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली, तुम्ही रडालात का? यावरती सायली म्हणते नाही सर. अर्जुन म्हणतो मग तुमचे डोळे का असे हे झालेले आहेत? सायली आपले डोळे पुसते आणि काही नाही सर, काही नाही असं म्हणायला लागते. अर्जुन म्हणतो अजिबात खोटं बोलू नका, काय झालंय, तुम्ही रडालात का?
का तुमचे डोळे इतके सुजलेत असं म्हणत अर्जुन सायलीला जबरदस्ती डोळे का सुजलेत असं विचारण्याचा प्रयत्न करत असतो. सायली आपले डोळे पुसून लपवत असते. तोपर्यंत इकडे मात्र कुसुमने खूप मोठा धडाका लावत ती आता ऑफिस मध्ये आलेली असते. कुसुमला ऑफिस मध्ये बघून अर्जुनला काही कळतच नाही की नक्की काय झाले. कुसुमताई इतक्या चिडचिड्या करत इकडे का आलेल्या आहेत. त्यावरती कुसुम म्हणते मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो काय आहे. यावरती कुसुम सांगते मला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल बोलायचं आहे. असं म्हणत कुसुम डायरेक्ट विषयाला हात घालते. अर्जुनला कळत नाही की नक्की यांना बोलायचं तरी काय. कुसुम म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे की तुमच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायलीला त्रास होता कामा नये. म्हणजे तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सायलीला महागात पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. अर्जुन म्हणतो तुम्हाला कशाबद्दल काय बोलायचं तुम्ही सविस्तर सांगा ना. कुसुम म्हणते मला तुम्ही वचन द्या की ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायलीला कधीच त्रास होणार नाही. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायलीला हे महागात पडणार नाही. आता कुसुमचं हे वागणं अर्जुनला थोडंसं खटकतं. हिला काय बोलायचंय नक्की म्हणजे कशाबद्दल बोलते ही. आता अर्जुन थोडासा गडबडतो आणि कुसुमताई नक्की काय झाले तुम्ही सांगाल का असं कुसुमला विचारल्यावरती आता कुसुम घरी घडलेला प्रकार अर्जुनला सांगणार का. म्हणजे अर्जुनला ती सांगू शकेल का की सायलीचं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि या सगळ्यामधून अर्जुन सायली मधला दुरावा संपून दोघं एकत्र येणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.